जागृती स्पोर्ट कडनं केतन मात्र तुम्हाला सातत्यानं खेळताना पाहायला मिळतोय आणि त्या टीमचे ते पुरस्कर्ते आणि त्या शॉपचे ऑनर खरं तर तुम्हाला इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतील आणि या टीमला लीड करतात. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल मिळाला. 2 सलामी फलंदाज नमित पगडे आणि रोहित वास्कर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी तयार आहे तेजस पाटील. तेजोमय कामगिरी करावी लागेल तेजस पाटीलला, कारण का समोर नमित पगडे आत्ताच मागचा सामना चांगल्या पद्धतीने फिनिश केलाय, परंतु इथे प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे त्यामुळे नमित पगडे थोडासा शांत दिसेल सुरुवातीच्या काळामध्ये. पहिला बॉल इनसाइड आउट. वॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट स्ट्रोक आहे. गॅप भरपूर मोठा आहे. कव्हरच्या वरती बॉलला खेचून मारलं आणि इनसाइड आउटचा डी पेक्षा कव्हरला चौकार आलाय पहिल्या बॉलवर. सो मच. चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती. अगदी गुडघा वाकून त्याच्यानंतर या बॉलला खेचायचा होता ऑन साइडला, परंतु बॉलची गती कमी ठेवली होती. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल डॉट बॉल आलाय. वेस्टर्नच्या मागे यष्टीरक्षक राहुल दादा ते सांगतात की हा बॉल असायला हवा. पहिला बॉल ज्या पद्धतीने टाकला तो खराब होता, त्याला पनिशमेंट मिळाली. डी पेक्षा कव्हरला चौकार आला. पुढचा बॉल लगेच तेजसने लाईन सुधारली गेली. नेक्स्ट बॉल धीम्या गतीचा बॉल पुढे टाकला होता. खोलवर टप्प्याचा बॉल हलक्या हाताने त्याला ढकलायचा होता ऑन साइडला, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क आला नाही. डॉट बॉल आलाय. अगदी जाडू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता या बॉलवरती नमित पगडेचा. एक चौकार मारल्यानंतर मात्र काहीसा थोडा शांत होताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण तेजस पाटीलने हे 2 बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर केलेत ना, ते कारण राहिले गेले. कमी गतीचे बॉल होते, त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॅप शोधावा लागेल. टायमिंग वरती हा खेळ तुम्हाला करावा लागेल. लोअर फुलटॉस होता, सरळ बॅटने खेळून काढलं. लॉंग ऑफच्या रिझनला खेळाडू आहे डीप मध्ये. एक धाव बनेल इथे. एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 बॉल समाप्त झाले. 5व्या बॉल साठी आता रोहित वास्कर तुम्हाला बॅटिंग साठी पाहायला मिळतील. ऍज अ ओपनर म्हणून आलेत. पहिल्या मॅच मध्ये आय थिंक संघर्ष केला होता रोहितनं. षटका टाकला होता एक. इथेही फटका चांगला आहे. अगदी पाल्यामध्ये बॉल आल्यानंतर त्याला लॉंग ऑनच्या पलीकडे व्यासपीठाला मानवंदना देण्यासाठी एका टप्प्याने बॉलला पलीकडे पाठवले चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. दोन्ही फलंदाजानं चौकारानं आपलं खातं उघडलं गेलंय, नमित आणि रोहितनं. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तेजस पाटील 9 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉलचा पाठला करत होता, परंतु बॉल दिशाहीन आहे. पंचांनी लगेच दर्शवलं गेलं हा बॉल वाईट. एक्स्ट्राच रन जरूर पाहायला मिळते. अगदी बाहेरच्या दिशेला बॉल, परंतु अगदी रोहितला थांबवलं नव्हतं. रोहित थांबलाच नाही, अगदी बॉलचा पाठलाग करत गेला होता. व्हाईट बॉल आलाय. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. लोअर फुल टॉस गॅप आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नरच्या रिझनला 1 धाव पाहायला मिळेल. षटक पहिलं समाप्त होत आहे. 11 धावा धावफलकावरती बिनबाद. अकरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद आहे, त्यामुळे पेठ संघ जरूर सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय, कारण का विकेटचं पतन झालं नाही, त्यामुळे आता येणाऱ्या फलंदाजावरती जास्त प्रेशर राहणार नाहीये. त्यातल्या त्यात नमित पगडे अगदी मागच्या मॅच मध्ये भरपूर धावा खोऱ्याने ओरल्या त्या, तोही चांगल्या टच मध्ये इथे दिसतोय. राहुल पाटील आलेत, बॅकबॉन आहेत खरं तर या टीमचे. चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने सातत्याने खेळलं जात आहे, परंतु आज कस लागला जाईल त्यांचाही गोलंदाजीचा. फुलटॉस बॉल होता.
बॉलला पाठवलं गेलंय वाईडिश लॉंग ऑफच्या रिझनला. एक धाव इथे पूर्ण होईल. बॅकअप भरपूर चांगला आहे आणि समोरच्या दिशेला फिल्डिंग प्रोटेक्शन ही भरपूर चांगलं आहे. एक धाव बनली गेले. 12 धावा धाव फलकावरती लागतात. दोन्ही टीम अगदी तेवढ्याच तुलनेच्या आहेत. त्यामुळे इथे पहिल्या 17 मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील पेट टीमला. आय थिंक इथे 45च्या वरती धावा बनल्या तर डेफिनेटली फाईट चांगल्या पद्धतीने होईल. कारण का समोर साई सारखा एक धुरंधर आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल आलाय. बॉलची लाईन अगदी पहिली तर खराब होती परंतु रिव्हर्स स्ट्रोक खेळायला जातात तेव्हा बेनिफिट ऑफ द बॉलर. त्या अनुषंगाने या बॉलला वाईट दिलं जात नाही कारण का तुम्ही स्थान बदलवला जातोय. उजव्या हाताचा डाव्या हाताचा बनून जर का खेळण्याचा प्रयत्न झाला तर बॉलरला तो बेनिफिट असते. मिसटायमिंग आहे इथे. खेळाडू दूरवरचा प्रवास आहे कोणीच पोचत नाहीये. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा आरामात पूर्ण. आय थिंक इथे बॉल वरती येणं गरजेचं होतं. स्वीपर कव्हरला तिकडे स्क्वेअर लेगला जो खेळाडू होता अगदी वाट पाहत राहिला. तिकडे डीप मध्ये अगदी फलंदाज पाहिलं तर आपण दर्शन होते अगदी या मोमेंटला कधी कॅच वरती धावणं गरजेचं आहे कारण का ओपनरचा फलंदाजाचा झेल तेवढ्या सहजासहजी तुम्ही सोडू शकत नाहीये. पुढचा बॉल इथे ही बॉलची लाईन खराब आहे. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन. परंतु गोलंदाजी रणनीती भरपूर चांगली राहुल पाटीलची कारण का सहजासहजी स्टंप वरती बॉल फेकत नाही. त्यामुळे फलंदाजाला अगदी पुढे मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे त्याचा बॉडी बॅलन्सही होत नाहीये व्यवस्थित. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. इनसाइड आउट कमालीचा स्ट्रोक आहे. डीप पॉइंटच्या पलीकडे एका टप्प्याने बॉल सीमा पलीकडे चौकार. थँक्यू सो मच. नमित पगडेच्या बॅटनं हा दुसरा चौकार आलाय. जे षटक आतापर्यंत चांगलं आपल्याला पाहायला मिळत होतं त्याचा आकार बदलवला जातो. 19 धावा धावपटलावरती आहेत. कमी गतीचा बॉल होता. ही चालाकी होती ही गोगली होती गोलंदाजाकडनं. अगदी व्हेरिएशन टाकलं होतं आणि ओळख आहे मी तर म्हणे राहुल पाटीलची. प्रामुख्याने असे बॉल तो मधल्या काळामध्ये जरूर डिलिव्हर करतो आणि त्यातला एक बॉल त्याने टाकलाय. मागचा बॉल ज्या पद्धतीने इनसाइड आउटचा फटका डीप पॉइंटच्या वरनं खेळला होता जणू काही तीच प्रचिती या बॉलला दिली होती परंतु वेग कमी ठेवला होता आणि तिथे मिसटायमिंग स्ट्रोक फक्त एकच धाव आले. शेवटचा बॉल आहे. 20 धावा धावपलकावरती. हाही फटका सुरक्षितरित्या पाठवलाय लॉंग ऑफच्या पलीकडे. एका टप्प्यानं खेळाडू होता परंतु बनलाय दर्शक. चौकार आलाय. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीने 24 धावा आता पेट टीमनं बनवल्या गेल्यात. 0 विकेट आहे. ही जमेची बाजू आहे आणि हा कदाचित ही डोकीटुकी ठरू शकतो मी तर म्हणेल ब्राह्मण करोली टीमसाठी. अजून विकेट नाही मिळाले. जर विकेट पडला नाही तर डेफिनेटली इथे धाव संख्या थांबणार नाहीये. नमित पगडेसाठी पारितोषिक लगातार 3 षटकार जर का लावले तर सन्माननीय अदुदा रोहिंजण यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नमित पगडेसाठी हे पारितोषिक आहे. अगदी घरी बसून पाहुणे आमच्या मॅच बघतात आणि नमित साठी हे पारितोषिक आलेत. लागोपाठ 3 षटकार 3000 रुपयाचा कॅश प्राइज. नयन राणे हा गोलंदाज आलाय. समोर नमित पगडे. पहिला बॉल धीमे गतीचा बॉल डिलिव्हर केला हलक्या हातानं. लॉंग ऑनला ढकलला. एक पूर्ण प्रेशर टाकलाय साईवरती आणि प्रेशर बिल्ड केला जातोय. 2 धावा पूर्ण. ही रणनीती होती फलंदाजाची. त्याला माहित आहे की समोर लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर डीप मध्ये आहेत. हलक्या हातानं जर का बॉलला ढकललं तर डेफिनेटली 2 धाव्याचा प्रयत्न करू शकतो.
आणि 2 धावा पूर्ण आहेत. नाही पण बॉल अगदी चांगल्या पद्धतीचा होता. बॉल खराब नव्हता, परंतु फिल्डिंग प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल इथे वाईट बॉल येतोय. लाईन मध्ये वारंवार बदल करतोय. खरं तर ही रणनीती चांगली आहे, परंतु दिशाहीन गोलंदाजी टाकल्यामुळे बॉलला पनिशमेंट दिली जाते पंचांच्या माध्यमातून. वाईट बॉल, अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. 25 धावा धावफलकावरती, 0 विकेट आहे. अजून विकेटचं पतन नाहीये. 25 धावा लागतात धावफलकावरती. अवे फ्रॉम द बॉडी लाईन, अनदर वाईट. अजून एक बॉल खराब आहे. येस, रेफर कशासाठी? धावा धावफलकावरती 26. होता है कभी कभी ऐसा, ये भी मंजर देखने को मिलता है. नहीं ऐसा नहीं, इंसान है गलती तो, इंसान तो गलतियों का पुतला ही है, तो उसमें ऐसे कोई दोहरा ही नहीं कि गलती नहीं होगी. परंतु चुकीला सुधारलं जात आहे. धावा धावफलकावरती 28 लागल्या जातात. शेवटच्या बॉलला त्या षटकातील चौकार आला होता. पारितोषिक आहे नमित पगडेसाठी 3 लागोपाठचे 3 षटकार, 3000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. नयन आलाय गोलंदाजीला. खोला टाकला बॉल, हलक्या हाताने जरूर ढकलला जातो स्क्वेअर लेगच्या पंचांच्या समोर. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतात. इथे अगदी लेझी क्रिकेट, क्षेत्ररक्षण डिसाल पद्धतीने होताना पाहायला मिळतोय. खरं तर इथे प्रेशर टाकायचं होतं फलंदाजावरती, परंतु प्रेशर ओढावून घेतला जातोय फिल्डिंग टीम कडे. 2 धावा अजून एकदा पाहायला मिळते. टोटल धावा धावफलकावरती आता 30 लागतात. 30 ऑन बोर्ड, 0 विकेट आहे. पुढचा बॉल नयनचा, नमित साठी खेचून मारायचा होता. डाऊन द ग्राउंड राहिला, मिस्टामिंग अलॉंग द कार्पेट. एकच धाव पाहायला मिळेल. आता दमछाक झाली खरं तर 2 फलंदाजांची, कारण की या ओव्हरमध्ये मोठा फटका आला नाहीये. डबल आणि सिंगल वरती फोकस केला जातोय, कारण का नयन राणे त्या पद्धतीने षटक हाताळतो. आतापर्यंत 3 बॉल मध्ये जे चांगले पडले त्याच्यात 5 धावा आणि 2 खराब बॉल आहेत, म्हणजे वाईट बॉल आहेत. टोटल 7 धावा या षटकामध्ये एकवटल्या गेल्यात. 30 ऑन बोर्ड, 31 लागलेत. लोअर फुलटस होता, खोदून मारायचं होतं, परंतु डाऊन द ग्राउंड राहिलाय. परत एकदा त्याच्यासोबत प्रेशर बिल्ड केला जातोय. फिल्डिंग थोडस खराब होतंय. फिल्डिंग प्रोटेक्शन करत असताना तुम्हाला ही चतुराई असणं गरजेचं आहे, परंतु 2 धावा अजूनही पूर्ण केल्या जातात. रोहित वास्करच्या या खात्यामध्ये 2 धावा जोडल्या जातील. सांघिक कोठ्यामध्ये 33 धावा, 33 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. एका चांगला फटका या षटकाला जास्त लांब लचक बनवलं जाईल. फुलटा सरळ बॅटनं, बॅक ऑफ द बॉलर, 2 खेळाडू आहेत. फिल्डिंग चांगली आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ वरनं, आणि इथे फलंदाज नमित पगडे हा बाद होतोय. रनिंग बिटवीन विकेट थोडीशी कमतरता जाणवली गेली या दुसऱ्या धावेकरिता, आणि दुसऱ्या धावेकरिता हा फलंदाज पहिला गारद होतोय. पहिला दे धक्का लागलाय पेट टीमला. ची भागीदारी जरूर रचली गेली, परंतु त्याच्यामध्ये मोठे फटके जास्त लागलेच नाहीयेत. पहिले तर 4 चौकार जरूर लागले 2 फलंदाजांच्या माध्यमातून, म्हणून तर दमछाक जास्त व्हायला लागली. सिंगल डबलला फोकस केला नवीन फलंदाज सुमित, परंतु स्ट्रायकर एंडला रोहित पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे नयनचा. इथे लाईन खराब आहे, व्हाईट बॉल येतोय. वन्स अगेन या षटकातील 3रा खराब बॉल इथे पाहायला मिळतोय. याच दरम्यान
पाले बुद्रुक गावचे आमचे सन्मान्य पाले खुर्द गावचे सन्माननीय अनंत शेठ दाबणे यांचे इथं शुभ आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं आणि रवींद्र शेठ काका आपलंही सहर्ष स्वागत आहे. शेवटचा बॉल हवाई यात्रा डगआउट कडे बॉलला पाठवलं झालंय. मॅक्सिमम स्ट्रोक रोहितच्या बॅटनं षटकार आलाय. Okay. 41 लागल्या गेल्यात. पहा व्हाईट बॉल किती घातक राहिला गेला. जर तो बॉल चांगला असता तर हा षटकार आला नसता. व्हाईट बॉल त्याच्यानंतर षटकार आला. टोटल 7 धावा त्या बॉल वरती प्रस्थापित झाल्या. 41 धावा धावपालिकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक राहुल भंडारी आणि याच दरम्यान अल्पेशजी म्हात्रे यांचं इथं शुभ आगमन होतं. त्यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये. राहुल भंडारी आले. हाच तो गोलंदाज ज्यानं पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती फुलटॉस बॉल टाकला होता. विकेट मिळवली होती. इथे पहिला बॉल खोला टाकलेला बॉल होता. अगदी यष्टांचा वेध घेतो की काय ही अपील केली गेली होती, परंतु पंचांनी सांगितलं की नॉट आउट आहे. बॅटची इनर एज लागली. बॅटकेड आहे त्यामुळे एक धाव जरूर बनली जाईल. 42 धावा धावपालिकावरती. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारं षटक आता रोहित वास्करला रोहित मॅन सारखी फलंदाजी करावीच लागेल. आणि 12th मॅन आमचे निहाल आलेत. ब्राह्मण खरोले गावचे. थोडस टेन्शन त्यांना पण आहे की इथे गोलंदाज काय गोलंदाजी करतात. जी पहिल्या मॅच मध्ये धारदार गोलंदाजी होती ती आता थोडीशी कमकुवतपणा पाहायला मिळतो, कारण की समोरचा प्रतिस्पर्धी संघ तेवढाच ताकदवान आहे. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन आहे. 43 धावा. मिस्टामिक स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज सेकंड अटेम्प्टला झेलला कॅरी करतोय. इथे कॉर्डिनेशन जुळालं नव्हतं. आय थिंक कव्हरलाही खेळाडू होता, परंतु कोणीच कॉल दिला नव्हता की झेल कोणाचा आहे. अखेरकार सेकंड अटेम्प्टला राहुल भंडारीने हा झेल टिपला गेलाय आणि फलंदाज इथे बाद होतोय रोहित वास्कर. थँक्यू सो वास्कर आला. वास्कर म्हटलं तर सचिन दादा वास्कर, संदीप दादा वास्कर ज्यांच्या सानिध्यातनं आपण पनवेल प्रीमियर लीगचं पर्व पाहतोय. आणि याच दरम्यान इथे वन्स अगेन कॅचची संधी. बॅक टू बॅक दुसरा आदरा मिळतोय यावेळेस पेट संघाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद आहे तो म्हणजे अविनाश वास्कर. 2 विकेट. कमालीचं षटक आहे. अगदी शेवटचं षटक अनुमान आपण पाहतोय. हाणामारीचं षटक. स्लॉगच्या षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम चांगल्या पद्धतीने बॅटिंग करते, परंतु जर तुमच्याकडे गोलंदाज चांगला असेल तर मात्र समोरच्या टीमलाही थांबवू शकतोय. आणि राहुल भंडारीने हे सध्याच्या घडीला कार्य चालू केलंय. जरूर तिसरं षटक थोडंसं त्रासदायक राहिलंय राहुल पाटीलसाठी, कारण का त्यांनी ज्या विश्वासानं गोलंदाजावरती विश्वास ठेवला होता, लाईन खराब राहिली होती. तब्बल त्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या, परंतु राहुल भंडारी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 बॉल 2 धावा आणि 2 विकेट. ऑन अ हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज. नवीन फलंदाज निशांत आलाय. हॅट्रिकचा बॉल आहे. गोलंदाज राहुल भंडारी. मॅनफॉर्म ब्राह्मण खरवले. व्हेरिएशन कमी गतीचा बॉल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी ज्या खेळाडूकडे आहे ना त्याने ती दाखवायला हवी, आणि तो खरं तर राहुल भंडारी इथे दाखवतोय. राहुल भंडारी असो किंवा राहुल पाटील, हे दोन्ही राहुल ब्राह्मण कर्ले टीम साठी चांगले कार्य करतात.
लॉंग ऑनला बॉलला खेचलंय. अगदी एक धाव पाहायला मिळते. या धावा या षटकामध्ये धावा बनल्या नाही. तिसरी धाव आतापर्यंत बनली जाते. त्यासाठी 5 बॉल इथे मात्र खर्च झालेत. ज्या आरसीसी ज्या पेट टीमने 41 धावा 18 बॉल मध्ये बनवल्या होत्या, आता 24वा बॉल येतपर्यंत आतापर्यंत 44 धावा लागल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि सुमित स्ट्रायकर एंडला एकाच चांगला ब्लास्ट. प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिट काम बनत होतं. हे अंपायर सांगतील इथे एकच धाव आहे. अंपायर सांगतील या बॉल वरती एकदा तो पूर्ण आहे. यस एकच धाव आहे. पहिलं सत्र समाप्त होतंय. आता धावा धावफलकावरती 45 लागल्यात. पहा पहिल्या मॅच मध्ये ब्राह्मण करोले टीमनं 44 धावा वाचवल्या होत्या 4 षटकामध्ये आणि आता 4 षटकामध्ये 46 बनवायच्या आहेत. त्यामुळे बॅटिंग चांगल्या पद्धतीने करावे लागेल. परंतु समोर पेट संघ गोलंदाजी धारदार आहे. या सिच्युएशन मध्ये काय घडणार काय बिघडणार दुसऱ्या सत्रासाठी आपण वळणार आहोत संतोषजी गरज यांच्याकडे. परंतु दुसरा सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. चिंचवली विपक्ष वलप दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करायचे आहे. सामना क्रमांक 3 चिंचवली मलंगड परिसरातील आणि त्याच्यानंतर वलप प्रवीणचा संघ आहे. दोन्ही टीम कॅप्टन्सने टॉस साठी इन्व्हाइट करायचं. आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये दोन्ही विजेता संघामध्ये ही लढत पाहतो. एका बाजूला स्वर्गीय संदेशपोड गावदेव पेठ विपक्ष ब्राह्मण करवले. एक मॅच जिंकून हे संघ एकमेकांसमोर आलेत. पहिल्या इनिंग मध्ये पेठ संघाने ज्या प्रकारची सुरुवात केली होती त्या सुरुवातीचा शेवट मात्र काहीसा आपल्याला गोड होताना पाहायला मिळाला नाही आणि शेवटपर्यंत आपण पाहिलं तर 45 उभारत 46चं टार्गेट ब्राह्मण करवले टीम समोर ठेवलेला आहे. मॅच इक्वेशन आहे 24 बॉल 46ची आवश्यकता आहे. सलामीचा गोलंदाज अनिल पाटील आलेला आहे आणि सलामीची जोडी मैदानावरती तेजस पाटील आणि राहुल पाटील पाहायला मिळू शकतील. दोन्ही टीमचा आपण एकाजोगा पाहिला तर पहिली मॅच जिंकली तर डिपेंड केल्या होत्या 44 धावा, तर दुसऱ्या बाजूला 33 धावा सहजपणे केल्या होत्या पेठ संघाने. हे मॅचचं इक्वेशन आहे. तर दुसऱ्या बाजूला आता बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल पेठ संघ आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आता बॅटिंग करताना पाहायला मिळेल 46 धावांचं टार्गेट असताना ब्राह्मण करवले संघ. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या जास्तीचे धावा येतील तेवढा ब्राह्मण करवले टीमसाठी लाभदायक असतील. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल अनिल पाटील ज्याने इकॉनॉमिकल षटक फेकलं होतं पहिल्या मॅच मध्ये तोच राहुल इथे अनिल पाटील समोर असणार आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल पहिलं षटक. पहिले षटक फेकत असताना व्यासपीठाचे एंड कडून अनिल पाटील 33-66 जर्सी क्रमांक. पहिला चेंडू डिलिव्हर होत असताना फलंदाज पुललेंचा बॉल आहे. अगदी टॉपला लागला बॅटच्या. पावजा मैदानावरती झेल टिपला जातो. इथे आफताबने हा झेल टिपला आणि पहिला गडी गारद होते फलंदाज. बॅक टू द पवेलियन राहुल भंडारी.
फायदा उचलता आला नाही. बॅटच्या टोला लागला आणि अगदी आपतापने चांगला झेल टिपला आणि त्या बॉलवरती मात्र पहिल्याच बॉलवरती सुरुवात रे गणेशा विकेटने झाला. आणि ब्राह्मण करोळेचा आपण विचार केला तर काहीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण तुमचा ओपनिंग पेअरचा जो खेळाडू असतो तो मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पहिल्याच बॉलवरती गेलेला आहे. पहा वलप टीम आणि चिंचोली टीम लगेच रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. चिंचोली संघाचे सर्वच खेळाडू आलेले आहेत. पहा वलप टीम जो आपल्याला संघ पाहायला मिळू शकेल, अगदी जवळचा संघ असताना सुद्धा इथे आलेले नाहीत. अल्पेशजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. यंगस्टर क्रिकेट संघ क्रियाशील देवीच्या पाडा संघाच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये अल्पेश शेठ म्हात्रे यांचं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल पाटील गेलेले आहेत. राहुल भंडारी बाद झाले तर राहुल पाटील मैदानामध्ये. अनिल पाटीलचा पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे अनिल पाटीलला. पुढच्या बॉलवरती आता मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू फेकला. सबमरीन डिलिव्हरी. लगेच गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्प्यामध्ये परिवर्तन करत असताना एक अनुभवाची शिदोरी ज्याच्याकडे आहे, सातत्याने आरसीसी पेठ संघाकडून खेळत असताना हा खेळाडूला पाहिलाय. मात्र आता जीसीसी पेठ संघाकडून खेळत असताना पहिलाच गोलंदाज ठरला यशस्वीरित्या फलंदाजाला बाद सुद्धा केलाय. पुढचा बॉल अजूनही झेल उडालाय. अजूनही झेल टिपला जाईल का? नो डाऊट डाऊन द फिल्डर आपताप अजूनही झेल टिपलाय. 3 चेंडूवरती 2 सफलता अनिल पाटील. अल्पेश शेठ मात्र या ठिकाणी आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. मनपूर्वक आभार आहे. जाऊया मैदानाकडे जिथे 2 धक्के लागलेत आणि नवीन फलंदाज विजय जाताना पाहायला मिळतोय. विजय पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना 46चा टार्गेट असताना या मैदानाचा आपण सारासार विचार केला तर या मैदानावरती अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी 44 धावा डिफेंड केल्या. आता समोर आहे पेठ संघ आणि बनवायच्या आहेत त्यांना, म्हणजेच ब्राह्मण करोळ टीमला तब्बल 46 धावा आणि 3 चेंडूवरती 2 विकेट आणि कुठली धाव नाही. विजय पाटील आणि समर तेजस आहे. दोन्हीमध्ये कम्युनिकेशन झालेलं आहे. कानमंत्र एकमेकांना देत असताना कशा प्रकारे धावसंख्या उभारली जाईल याचे या ठिकाणी तंत्र अवलंबलं जाईल का? कारण जो अनिल पाटील पहिल्याच मॅच मध्ये लास्ट जवाब षटकाने सुरुवात केली तो अनिल पाटील या ठिकाणी मैदानावरती अगदी आपण पाहिलं तर आग ओकताना मैदानावरती पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती त्याने विकेट घेण्याचे या ठिकाणी अवलंब केलाय. आतापर्यंत 3 चेंडूवरती 2 विकेट संपन्न झाल्यात. आता डावखुरा फलंदाज विजय पाटील समोर असणार आहे. पेठ संघाची सुरुवात चांगली झाली. शेवटच्या षटकामध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळालं की फक्त 4 धावा आल्या आणि तरी सुद्धा हा संघर्ष आपण पाहतो पेठ संघाचा, कारण अनिल पाटीलचं हे षटक खूप महत्वपूर्ण आहे आणि या षटकामध्ये अजूनही धावसंख्येची सुरुवात झालेली नाही. डावखुरा फलंदाज समोर असणार आहे विजय पाटील. पुढचा बॉल चौथा बॉल या षटकामधला. या बॉलवरती सुद्धा अधिकचा उंचीचा गाठलेला हा बॉल अजूनही त्या खाली आपताप होता. आता मात्र झेल सुटलाय आणि 2 धावा धावून काढल्या जात आहेत. अगदी भरपूर वेगाने चेंडू वरती झाला. 15-20 पावलांचा त्याने रनअप घेत अगदी झेल घेण्याचा एतोनात प्रयत्न केला आणि एफर्ट चांगलं पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणाला झेल जरी सुटला तर आपल्या टीमसाठी चांगली फिल्डिंग या ठिकाणी दाखवत असताना आपतापला आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ब्राह्मण करोळ टीमची सुरुवात झालेली आहे. त्या मात्र विजय पाटीलच्या माध्यमातून. पुढचा बॉल अनिल टू विजय. पुढच्या बॉलवरती स्विंग अँड मिस. अगदी उजव्या साईडला बॉलला वळवलंय आणि ऑन साईडला खेळण्याचा विजयने प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क नाही. एक लिजेंड खेळाडू अनिल पाटीलचा हा टाकलेला निर्धाव चेंडू फक्त 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत षटकामध्ये. षटकातला आतापर्यंत फेकलेला 5वा बॉल आपण पाहिला. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विजय पाटील काहीसं वेगळं करणार का? अनिल पुन्हा एकदा या बॉलवरती सुद्धा चकवलं. थोडंसं अपिली पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र एक षटकामध्ये 2 गडी बाद 2 धावा लास्ट जवाब षटक फेकलं अनिल पाटील मॅन फ्रॉम पेठ.
टीम ब्राह्मण करवलीला बनवायच्या आहेत. मोठा फरक धावा आणि चेंडू मध्ये राहिलेला आहे आणि त्याचमुळे विनू वास्करला एक मोठा ऍडव्हान्टेज सुद्धा असेल की आता प्रभाव आपण टाकू शकतो, प्रेशर टाकू शकतो फलंदाजावरती. तर दुसऱ्या बाजूने विजय आणि तेजस मात्र एक वेगळी कामगिरी साधणार का? पुढच्याच ओव्हर मधला हा पहिला बॉल शॉर्ट पिच फेकला होता, सफल झाले होते पण चेंडू अगदी लँड होत असताना सफर झाला तो मात्र स्टंप वर्ण कुठल्या प्रकारचा इशारा नाही आणि डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. अगदी 7 बॉल फेकले गेले आहेत, त्यामध्ये 5 बॉलवरती कुठली धाव नाही, फक्त एका चेंडूवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 2 गडी बाद झालेले आहेत. ब्राह्मण करोल टीम आता संघर्ष मोठा वाढलाय त्यांच्यासाठी. पुन्हा शॉर्ट पिच फेकला होता, ऑन साइडला फ्लिक करत असताना या बॉलवरती सिंगल पूर्ण झाली. थोडंसं पम्बलिंग तिथे पाहायला जरूर मिळालं, त्याचा फायदा उठवत असताना 2 धावा पूर्ण झाल्या. 3 क्षेत्ररक्षक पाहतो आपण अगदी बॅकअपला येत असताना. त्यानंतर 2 धावा पूर्ण होत असताना मैदानामध्ये ब्राह्मण करोळे टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 4 धावा. 46चं टार्गेट होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मनाबाई तशी कामगिरी करता आली नाही. तो स्टार्टअप होता तो मात्र मिळाला नाही ब्राह्मण करोळे टीमना आणि तिथूनच हा ब्राह्मण करोळे टीम संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल विनूच्या षटकामधला शॉर्ट पिच होता. काहीसं संशयास्पद नजरेने पाहिलं प्रशांत पाटीलकडे, मात्र कुठल्याही प्रकारचा इशारा नाही. अगदी लाईनच्या मेरिटनुसार या ठिकाणी आपण गोलंदाजी आणि पंतांची कामगिरी पाहतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू सफर होत असताना पाहायला मिळाला विनू वास्करचा डॉट बॉलची सांगता होत असताना दुसऱ्या षटकामध्ये 3रा बॉल डॉट झालाय. 3 बॉल फेकले गेले, 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या 4 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल वरती तडाखा पाहायला मिळाला. शॉर्ट पिचच्या बॉलला भिरकावून दिला ऑन साइडला. इथे आला तेजूच्या बॅट मधून गणागती प्रहार, चेंडू गेला सीमा पार, षटकार. बॉलवरती 36 करायचे आहेत, त्यामध्ये एक षटकार जरूर आलेला आहे. आता इक्वेशन मध्ये बदल करत असताना गोलंदाज की फलंदाज इथे प्रभावी कामगिरी करणार. पुढचा विनू वास्करचा बॉल ऑफटिकोरचा होता बॉल, बॅटची लिडिंग जरूर लागले, झेल होण्याची शक्यता, नो डाऊट. रोहित वास्कर चेंडू खाली झेल टिपला जातो, मोठी विकेट सफलता विनू वास्करला मिळते आहे. आता इक्वेशन थोडं मोठं होत चाललं. 13 बॉलवरती 36 करायचे आहेत विनू वास्कर. कोण विसरू शकेल पीपीएल मध्ये सर्वाधिक मेहनत त्याची आपण पाहिली होती. संदीप वास्कर यांचे बंधू पीटीसी फाउंडर, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली पीपीएल आणि त्यामध्ये विनू वास्करचं कार्य मोठं होतं. आणि खरं तर या मॅच मध्ये सुद्धा ज्या प्रकारची गोलंदाजी धुरा त्याच्याकडे सोपवली, एक षटकार जरूर लाल षटकामध्ये, मात्र लगेचच विकेट मिळवली आहे. साई पाटील काहीसा हुशारीने मैदानावर दाखल झालेला आहे. ज्या साईने 33 धावा पहिल्या मॅच मध्ये उभारल्या, तो साई पाटील मैदानावरती काहीसा उशिराने दाखल झालेला आहे. त्याच्या माध्यमातून आता चांगला खेळ होईल का ही शाशंकता जरूर आहे, कारण टार्गेट मोठं होत चाललं. 13 बॉलवरती 36 करायचे आहेत आणि या वेळेला शेवटचा बॉल फेकण्यासाठी विनू सुद्धा सज्ज असेल. मात्र साईच्या माध्यमातून एखादा मोठा स्ट्रोक येईल का? फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस होताना पाहायला मिळते मैदानावरती, कारण ज्या वेळेला डावखोरा आणि उजवा फलंदाज मैदानावरती असतो त्या वेळेला मात्र हे क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतो. मैदानावरती डीप मध्ये स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, त्याबरोबर ऑन साइडला लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहतोय. ही ऑन साइडचं फील्ड आहे साईसाठी. पुढचा बॉल टॉपेट लागली आहे, नो डाऊट. सुमितने पकडला झेल, अजून एक सफलता मिळाली आहे. गोलंदाज विनू वास्करला लगातार त्या 2 वरती 2 सफलता. आता 18ची सरासरी राखावी लागणार आहे. जी सरासरी आपण उल्लेख केला तर जवळजवळ 11.5ची सरासरी होती. त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त 2 धावा, विनू वास्करच्या षटकामध्ये षटकार येऊन सुद्धा आल्या फक्त 8 धावा. धावसंख्या झालेली आहे त्या मात्र 10, करायच्या आहे 46, आवश्यकता आहे 36ची. नवीन षटक नवीन गोलंदाज
व्यासपीठासमोरून गोलंदाजी करत असताना सुमित खांदेकर. लवकर गोल फलंदाज विजयला आपण पाहतोय, त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतो खेळ होत असताना 2 धावा आलेल्या आहेत. पुढचा बॉल सुमितचा ऑन साइडला खेळलाय जरूर, चेंडू जातोय एका टप्प्याने सीमा पार, आलाय चौकार. करीत असताना 11 वरती आता आवश्यकता आहे 32 धावसंख्येची. दोन्ही बाजूने संघर्ष चांगला चालू आहे. एका बाजूने गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. मागच्या 2 षटकांचा विचार केला तर मात्र सुमितच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. विजयचा हा पटका जरूर चुकलाय, शतरक्षक तिथे आहे निशान आणि झेल सुटलाय. जजमेंट चुकला, अगदी सहज सोपा झेल सोडला. या झेलची किंमत पहा, तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि नवीन फलंदाज सॅक्रिफाईस करावी लागते विकेट फलंदाजाला. फलंदाज बाद. जात असताना ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागते, कारण जिथे विजयचं मात्र लक्ष नव्हतं. कॉल दिला होता नवीन फलंदाज आपण पाहतो सौरभने, तो काल कॉल काहीसा चुकीचा होता आणि नाहक तिथे विकेट गमावली जाते. आतापर्यंत 5 विकेटच्या नंतर धावसंख्या उभारली जाते, ती मात्र 16 धावसंख्या आता करायच्या आहेत. अजूनही 10 बॉलवरती 30 धावा, चेंडू मागे 3 धावांची आवश्यकता आहे. सुमित खांदेकर पुढचा बॉल, या बॉलवरती अगदी चांगला सफर केला. ऑफ स्टिकरचा यार्कर लेनचा चेंडू, सर्वाधिक सुरक्षित चेंडू फेकला आणि हीच गोलंदाजीची अपेक्षा पेट टीम कडून केली जाते आणि तीच गोलंदाजी आतापर्यंत दाखवली. अनिल पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, त्यानंतर विनू भास्कर फक्त 8 धावा आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 6 आल्या होत्या. त्यानंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 9 चेंडूवरती 30 धावांची आवश्यकता. पुढच्या बॉलवरती तडाखा चांगला आहे, सीमारेषा बाहेर जात असताना ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक विजयच्या बॅट मधून आलाय, दमदार स्ट्रोक, षटकार. पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी होताना पाहिल्या, मात्र सुमित खांदेकरच्या या षटकामध्ये थोडीशी आपण पाहतो अटॅकिंग क्रिकेट विजयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला, त्यानंतर 2 धावा, रनरच्या सुरुवात विकेटही आली, डॉट बॉलही पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळतोय. षटकारने थोडं समीकरण बदललंय. 8 बॉल करायचे 24 धावा. ओव्हरपिच बॉल, अजून एक तडाखा पाहायला मिळतोय, चेंडू सीमा रेषा गाठली आहे, विजयच्या बॅट मधून आलाय दमदार फटका, षटकार. सात बॉल 18ची आवश्यकता आता. मागचे 2 षटकार काहीच समीकरण बदलवून टाकलेलं आहे टीम ब्राह्मण करवल टीम साठी आणि प्रेशर केलं इथे मात्र सुमित कांदेकरला. ज्या सुमितने मात्र सुरुवात चांगली केली होती षटकामध्ये, आता मात्र प्रेशर जरूर आहे. ऑन साइडला अजून एक षटकार, लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार टोकलेत. मॅन फ्रॉम करवले, ब्राह्मण करवले, फलंदाज आहे विजय पाटील. सहा बॉलाचा 12 करायचे आहेत आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये जवळ 12 बॉलवरती 36 करायचे होत्या. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार, 1 दुहेरी, मग 24 धावांचं षटक फेकलं गेलं. आणि मॅच मध्ये कुठेतरी गावदेवी पेठ संघ आता विचारामध्ये मग्न आहे की आता गोलंदाज कशा प्रकारचा वापरावा.
अल्पेश शेठ म्हात्रे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. यंगस्टर क्रिकेट संघ क्रियाशील देवीच्या पाडा संघाच्या वतीने आपला मनपूर्वक आभार आहे. प्रत्येक संघाला ज्यावेळी षटकार जातो त्यावेळेला मॅच बॉल आवश्यक असतो आणि स्वतः ब्राह्मण करोलीचा हा ऑल इंडस राखीव खेळाडू मैदानामध्ये गेलेला आहे. मैदानाच्या चोहोबाजूने पाहणी करते बॉल कुठे मिळतो का, कारण भरपूर आपण गवत पाहतो मैदानाच्या चोहोबाजूने आणि त्यामुळे बॉल लवकर भेटत नाही. तोपर्यंत पंच सुद्धा जास्त वेळ थांबणार नाहीत. मॅक्सचं षटक टर्निंग पॉइंट ठरू शकेल का या मॅच मध्ये, कारण 36 आवश्यक होत्या 24 आल्या आणि 24 मध्ये 3 षटकार लगातार ते विजयच्या बॅट मधून आले. मात्र विजय आता नॉनस्ट्राईक गेला असेल आणि षटक फेकण्याची कामगिरी करावी लागेल ती आफताबला. आफताबने 2 झेल टिपलेत, एक झेल सुटला त्याच्या माध्यमातून. मात्र शेवटच्या षटकामध्ये 12 धाबांचं संरक्षण त्याला करायचं आहे. त्यामध्ये विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळू शकेल. ब्राह्मण करोल टीमचा विजय हा फलंदाज ज्या प्रकारे अटॅकिंग क्रिकेट त्याचं पाहिलं मागच्या षटकामध्ये मॅच पूर्ण आणून ठेवली आपल्या टीमसाठी. आता 6 बॉल 12ची आवश्यकता असताना कशा प्रकारे गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करेल. आफताब हा गोलंदाज, समोर मात्र फलंदाज दर्शन पाहायला मिळू शकेल, ज्याच्या माध्यमातून षटकाची सुरुवात असताना पाहायला मिळेल. आफताब पाहायला मिळू शकेल. 6 मध्ये 12 वाचवायच्या आहेत आणि 6 मध्ये 12 करायच्या आहेत. समोर दर्शन पाहायला मिळेल. नाश्ता केला विजय. पहिलाच बॉल डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो या दोन्ही संघांमध्ये. पहिलाच बॉल स्टेट डायचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू थोडासा या ठिकाणी जरूर पब्लिंग झालं. चेंडू अडवला जातो. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी घेत असताना इथे मात्र दर्शनला विकेट गमावी लागेल. क्रमांक 6वा फलंदाज या ठिकाणी रनरच्या स्वरूपात बाद झाला. स्ट्राईक मिळाली मात्र विजयला. हे खूप महत्वाचं असेल टीमसाठी. तिथे दोन्ही खेळाडूंची टक्कर झाली. तिथून मात्र एक डाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली आहे आणि स्ट्राईक मिळाले विजयला. हे कुठेतरी पेठ संघाने जाणून असायला हवा. नरेंद्राने पाहायला मिळू शकेल, ज्याच्या माध्यमातून आपण चांगलं षटक मागच्या मॅच मध्ये पाहिलं होतं, अटाळलं होतं. आता तो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. 5 बॉल मध्ये करायच्या आहेत 10 धाबा. चेंडू मागे 2 धाबांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर 2 धाबा वसूल केल्या. तिसरी घेत असताना फलंदाज बाद झाला. आता मात्र आफताब आणि सर्वच खेळाडूंमध्ये इथं बातचीत होत असताना पाहायला मिळते कशा प्रकारे चेंडू हाताळावा. कारण विजयच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटकार त्याने ठोकले. तोच फलंदाज स्ट्रायकिंग गेला असणार आहे. 6 फलंदाज बाद झालेले आहेत ब्राह्मण करोल टीमचे. आता करायचे आहेत 5 बॉलवरती 10 धाबा. समोर विजय आहे हा डिटल फलंदाज. 3 लगातार षटकार ठोकणारा हा फलंदाज समोर. आफताबचा हा बॉल ऑन साइडला प्ले केलाय. निशान चेंडूवरती धावणार तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होता मात्र फलंदाज बाद झालाय. नयन बाद झाला. नाहक कॉल दिला. फलंदाज 7वा बाद झाला. त्यामध्ये 3रा फलंदाज रनरच्या स्वरूपात बाद झालाय. कम्युनिकेशन कमी असल्यामुळे इथे मात्र थोडीशी घाई गडबड करत असताना फलंदाज दिसत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला तेजस पाहायला मिळेल. विजय काहीतरी सांगत असताना आता समीकरण इक्वेशन असेल ते मात्र 4 बॉल 9ची आवश्यकता. एखादा डॉट बॉल, एखादा मोठा फटका. मॅच मध्ये दोन्ही टीमला शिरकाव करण्यासाठी संधी असणार आहे. मात्र काय होणार या बॉल वरती पाहूया. आफताबच्या 3रा बॉल फेकण्यासाठी तो सज्ज आहे. अगदी मॅच मध्ये उत्कंठा वाढली दोन्ही टीमची. पुढचा बॉल पुललेंचा बॉल आता समोर. अविनाश वास्कर आहे बॉल फेकणार. तोपर्यंत सिंगल झाले पूर्ण, कारण स्ट्राईक इनला विजय आलेला आहे. आता इक्वेशन बनेल. येणारे 3 बॉल 8ची आवश्यकता आहे.
हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये उत्कंठा वाढली जाते. आणि मॅच मध्ये मात्र या ठिकाणी दोन्ही संघ अजूनही कायम संघर्ष करत असताना पाहायला मिळतात. एका बाजूने स्वर्गीय संदीप स्पोर्ट गावदेव पेठ, दुसऱ्या बाजूला ब्राह्मण करोल टीम. पहिली मॅच त्याने संघर्षामध्ये जिंकली. पहिली मॅच पेठ संघाने अगदी सहजपणे जिंकली. आता दोन्ही संघांना संघर्ष करावा लागतोय. 3 बॉल 8ची आवश्यकता. या बॉल वरती काय डिलिव्हर केलाय बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेनचा बॉल मॅच मध्ये आणून ठेवणारा हा बॉल आता करावे लागतील. येणारे 2 बॉल करायचे आहेत. 8 धावा. जबरदस्त मॅच पाहतो मैदानावरती. यंगस्टार क्रिकेट संघ देवीचा पाडा, क्रियांश 11 संघ देवीचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025च्या पर्वामध्ये अगदी तिसरी मॅच एन्जॉय करत असताना दोन्ही विजेते संघ आहेत. विजेत्यांमधला कोण विजेता होईल? पुढचा बॉल पोलरलेनचा बॉल दिलाय आणि इथे मात्र बनावात असता फायदा उठवता आला नाही. अविनाश वास्कर चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. आता शेवटच्या बॉल वरती यस पंचांचा कॉल आहे. बीमर साठी थर्ड अंपायर घेतलेला आहे. ऑन स्क्रीन आपण पाहूया इथे काय होणार. 2 धावा तर आलेल्या आहेत. थोडी धगधग वाढली. गोलंदाजीने सुरुवात करत असताना आपला आपण पाहिलं. सेकंडला बॉल थोडासा खराब फेकला आणि त्यावरती 3 धाबा जोडल्या गेल्या आणि त्याचमुळे समीकरणामध्ये फरक पडला. आणि आता आवश्यकता आहे 2 बॉल 5ची आवश्यकता. स्पीड असणार आहे. पुढचा बॉल खूप मोठी सुवर्ण संधी आहे ब्राह्मण करोल टीमला. दुसऱ्या बाजूने प्रेशर ऑन गोलंदाजावर असणार आहे, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने साकारली आहे मात्र आता थोडासा कुठेतरी दबावामध्ये ते गोलंदाजी करताना दिसेल. ऑन साइडला ती बाईक आहे त्याची काच थोडी खाली करा. विजय ज्याने मॅच मध्ये अजूनही जिवंतपणा ठेवला ब्राह्मण करोल टीम साठी. पुढच्या बॉल वरती काय असणार? 2 बॉल 5ची आवश्यकता. या बॉल वरती म्हणावत असता बॅटवर आला आहे निशाद. चेंडूवरती धावतोय. पकडणार का फेकणार का? आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये विजयने स्ट्राईक सोडलेली नाही आणि इथे यस पॅव्हेलियन मधून आवाज देऊ नका प्लीज जास्त. कोणत्या प्रकारची धाव नाही. आता 1 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. सन्माननीय दिनेश शेठ गुरव साहेबांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. यंगस्टार क्रिकेट संघ क्रियांश 11 देवीच्या पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटच्या बॉल वरती विजय काय करणार, शेवटच्या बॉल वरती आफताब काय करणार याच्यावरती लक्ष केंद्रित असताना सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 1 बॉल 5ची आवश्यकता आहे. विजय स्ट्रायकिंग इनला आहे. कोण होणार हिरो, कोण होणार झिरो? आफताब की विजय. ब्राह्मण करोली की पेठ संघ हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते.
फिल्डिंग मध्ये वारंवार सजावट केली जाते. प्रेशर आणणारी गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. मग ते एक बॉल बिमरचा सोडला तर पूर्ण ओव्हर मध्ये त्याने कमबॅक करून दिले आपल्या टीमला. संघ आहे स्वर्गीय संदीप स्पोर्ट GCC पेठ. लास्ट बॉल एका चेंडूवरती करायच्या होत्या 5 धावा. झेल उडालाय. विजयची विकेट आफताबने मिळवली आहे. टीम या ठिकाणी हार्ड लक. ब्राह्मण करोड टीम पराभूत झाली आहे. विजय संघ GCC पेठ संघ आपला मनपूर्वक अभिनंदन.